गुड मॉर्निंग गाईज. आज वीकेंड आहे आणि सकाळचे 6 वाजलेत. आता आम्ही निघालो बॅडमिंटन खेळायला आणि प्रीतमला मी आज हरवणार आहे. चलो. आणि आता आम्ही इथं पोहोचलोय आणि सकाळीच एक पचका झालाय आमचा. पचका हा झालाय की इथं सगळे लोक आलेले आहेत आणि 6 वाजता हे गार्डन उघडतंय, पण आजच बरोबर याने उघडलेलं नाहीये. A few moments later. आणि आता आम्ही आत आलोय आणि अगोदर अंधार होता आणि आता बघा लाईट्स लावल्यावर किती छान दिसते. अच्छा हमको सिखा रिया है. 2000 years later. आता आम्ही चॅलेंज घेतोय. जर 10 पॉइंट्स म्हणजे 10 वेळा जर पडलं फुल तर तो हरला. बघूया कोण जिंकतो. चीटिंग करून जिंकले. 9-10 स्कोर झालाय. माझे 9 आणि त्यांचे 10 पॉइंट्स आहेत. फक्त एका पॉइंटने जिंकले, ते पण चीटिंग करून. त्यामुळे मी आजचा विनर आहे. बॅडमिंटन खेळून भूक लागली. घरी जात होतो तर ऋतुजा म्हणली की आता नाश्ता बनवायचा कंटाळा आलाय, सो काहीतरी घेऊनच जाऊया. इडली, वडा आणि आमच्या दोघांचा पण फेवरेट पायनॅपल शिरा ऑर्डर केला. One hour later. आज थोडी साफसफाई केली आणि मग आवरलं आणि आता जेवणाची तयारी करायची. आज काहीतरी वेगळं बनवायचं प्लॅन आहे. एक रेसिपी बघितली आहे, मग आता आज ती ट्राय करणार आहे. आज वेगळ्या प्रकारचे डोसे बनवतीये. अशी चटणी पण बनवली आहे मी छान. हे ऍक्च्युली ज्वारीचं पीठ आणि रवा आणि तांदळाचं पीठ असं मिळून डोस्याची रेसिपी आहे, जी मी इंस्टाग्रामला बघितली. ती आज मी ट्राय करते. मस्त दिसते, तर बघूया टेस्टला कसं लागणार आहे. आणि हा बघा मित्रांनो, घरगुती रवा डोसा मी ट्राय करतोय. आता कसं झालंय बघूया. मस्त लागतोय, एकदम क्रिस्पी आहे. ज्यांना कोणाला क्रिस्पी डोसा आवडत असेल त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. प्रीतम डोसा बनवायला ट्राय करतायत. कधीच नाही केलेला बरं का आजपर्यंत. तेल बघा कसं टाकलंय. आता एवढा डोसा असणार आहे का? एवढा छोटा पुरीसारखा. जितना डोसा आहे उतना तेल डालिये. मी छोटा करणार आहे तुझ्यासाठी. काय मला मोठा पाहिजे? नंतर त्यासाठी तुझं तसं नको, थांबा अजून जर थोडंसं तेल टाकूया. वेट. क्रिस्पी व्हायचं असेल तर खालून पण तेल टाकायला लागते चांगलं आणि वरून पण टाकायला लागते, नाही त्यामुळे चिकटतोय. आणि ऍक्च्युली याला व्हायला वेळ लागतोय. पूर्ण घोळून कसं हे करायचं, मिक्स करायचं. मी करतो ग, मला खूप बघितलेलं आहे. मी केलेलं नाहीये पण बघितलेलं आहे. डोसासारखं नाही करायचं असं असं असं. मग तू होतायचंय. थांबा मी दाखवते. बघितलंच नाही असं होतायचंय ना? नाही तसं नाही. सोडा मी करते. सोडा ना तुम्ही. एकदा आधी कसं कुठली पण गोष्ट शिकायची असेल ना तर अगोदर बघावी लागते. डायरेक्ट मी करतो. स्किलवर करणार होतो. सेम हेच करणार होतो मी. सेम टू सेम. पण ते घट्ट काही फरक नव्हतं बरं का. मी जे करणार होतो ना ते सेम घट्ट पडत ते. मी फक्त एवढा मोठा करणार नव्हतं, पण हे जी तू होतायची पद्धत होती सेम टू सेम. मी बघितल्या डोसेवाल्यांची. डोसा असं नाही करत ते, असं करत फुलपात्र. मग तुम्ही आपल्याकडे फळी आहे ना, फळी पण ते ना ते पातळ ऑलरेडी पीठ पातळ आहे ह्या डोस्याचं, त्यामुळे थोडा क्रिस्पी होतोय ना. झाकून ठेवायचं. ऑलमोस्ट 5 मिनिटं जातात एक डोसा. तू घाबरतीयस माझा डोसा चांगला झाला असता तुझ्यापेक्षा म्हणून, हे लोकांना दिसलं असतं त्यामुळे. हा 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 व्हेरी फनी.
आता नेक्स्ट ट्राय करताय प्रीतम. बघूया कसा टाकतायत. जाड जाड टाकू नका. वाव 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 वाव, व्हॉट अ स्किल. वाव, एक नंबर. Wait a minute. तू घाबरतीयस माझा डोसा चांगला झाला असं तुझ्यापेक्षा म्हणून हे लोकांना दिसलं असतं त्यामुळे. आर्टिस्ट, आर्ट अँड द आर्टिस्ट. थांब जरा, होणार आहे चांगला. नको, अजून वेस्ट करायची माझी इच्छा नाहीये पीठ. आणि हा प्रीतम स्पेशल डोसा. काय सुंदर Actually- दिसतोय. नकाशासारखं दिसतोय. कसल्या फाटलेल्या फाटलेल्या तर कशासारख्या तुटलेल्या. डोसा बनवण्यात खूप कष्ट आहे मित्रांनो. हे बघा, मी इथं डोसा बनवतोय, कधी घाम आलाय मला. आणि ही बघा तुझ्या इथं बसून निवांत काम चाललंय. टिश्यू घेऊन घाम पुसते. बघा माझा डोसा कसा झालाय. ऍक्च्युली मी गोलच करायचा प्रयत्न केला होता, त्याला आकार काहीसा वेगळा चालाय. पण आता याला पण जरा थोडाफार जमलाय, पण मधून हे मधून कोणी खाल्लेलं नाही अजून. सेम आकार आहे हा डोसाचा. पण ऍक्च्युली असा डोसा केल्यामुळे ना एकदम मस्त टेस्टी लागते. पूर्णपणे गोल असला तर तितका नाही टेस्टी लागत. आणि आता मी हा प्रयोग ऋतुजावर पण करून बघणार आहे, तिला कसं वाटतं. वा, आधीच्या डोशांपेक्षा हा डोसा मस्त आहे की नाही. खूपच कमाल. बॅग घेतलीस का? होय, ठीक आहे. आम्ही निघालो आता भाजीला. दुपारी जेवल्यानंतर खूप सुस्ती आलेली, त्यामुळे मस्त झोपलो. ऍक्च्युली आम्हाला दुपारी डीमार्टला पण जायचं होतं, पण आम्ही आळस केला आणि गेलोच नाहीये. मग आता म्हणलं ऍटलिस्ट आज भाजी आणायची तर ते काम तरी करावं, म्हणून आता संध्याकाळ झाली. मग आम्ही बाहेर पडलोय. आम्ही आलोय आता पॉकेट कॅफेला कॉफी प्यायला. कोल्ड कॉफी पिणार आणि मग भाजीला जाणार. काय घेतलेली आपण कोल्ड कॉफी घेतलेली. कोणती म्हणजे? आलू टिक्की घेतलेलं दुसरा कोणता आहे? नाही, व्हेज सँडविच नाही ते काहीतरी वॉशिंग्टन क्रिस्पी. तू कोणता घेऊया? विचारूया काय फरक काय आहे. मी फक्त कोल्ड कॉफी घ्यायची म्हणलेलं, तर तुझ्याला आता बर्गर पण हवा आहे. आणि मग अशी म्हणत होती मी जेव्हा फक्त कॉफी पिऊया म्हणलेलं, तर मला म्हणली की नाही फक्त तुलाच प्यायचं असते, मैत्र काही बाहेरचं खात नाही. मला भूक लागली ॲक्च्युली आता, कारण दुपारी जे डोसा खाल्लेलो ते जास्त नव्हते. खाल्लेलो डोसा खाल्लेलो कहना क्या चाहती हो? एक वॉशिंग्टन क्रिस्पी बर्गर, सॉल्टेड क्लासिक राईस आणि चॉकलेट. ओके, डन कर. बर्गर खातानाचे स्ट्रगल हे बघा, सगळं बाहेर पडलंय. कोणता शेक घेतलाय तो? न्यूटेला. देखा आपने लापरवाही का नतीजा है. काय झालं? काय झालं? चांगला थोडं. हे खूप उंच झालं माझ्यासाठी. व्हिडिओच्या नंतर आमची जी ऑर्डर होती त्याचं एवढं बिल झालंय, पण यांचा न्यूटेला शेक खूपच छान होता. मला खूप आवडला. भाजी घेऊन झाली आमची आणि आता आम्ही घरी निघालेलो, तर जाता जाता इथे जिलेबीवाला दिसला. मस्त गरम गरम बनवत होता. त्याची इच्छा झाली, त्यामुळे आम्ही जिलेबी घ्यायला थांबलो. जिलेबी खाऊन झाल्यावर तर आम्ही डायरेक्टच घरी चालू आहे, कारण नंतर खूप ट्रॅफिक झालेलं तिथं विकेंड असल्यामुळं. आणि ऋतुजा आता ते आणलेली भाजी निवडत बसली आहे, कारण परत तिला ऑफिसमुळं पूर्ण वीक काही करायला मिळत नाही, वेळच नसतो तिला, त्यामुळे ती आता भाजी निवडत बसली. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.
तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.